शिवणे गावात सुद्धा आपल्याला खेळे दिसले. ते मला एक कोल्हा दिसला. तुम्हाला दिसतोय का? नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या कोकणामध्ये शिमग्याचा माहोल आहे. तर शिमग्यामध्ये एक खास आकर्षण असतं ते म्हणजे संकासुराचं. तर संकासूर हा गुहागर आणि चिपळूण साईडला जास्त असतो, राजापुरात तसा कमीच असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजापुरातल्या संकासुराच्या शोधात जाणार आहोत. तर चला बघूया संकासूर सापडतोय का आपल्याला. व्हिडिओची सुरुवात लालपरीच्या दर्शनाने झालेली आहे. हे आहे राजापूर हायस्कूल. राजापूर शहरातील तसेच राजापूरच्या आसपासच्या गावातील बरेचसे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. तुमच्यापैकी काही जणांच्या येथील आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. उजव्या बाजूला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र स्मारक दिसत असेल. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही राजापूरची भूमी आहे. पुढे आपण रानतळेच्या दिशेने निघालेलो आहोत. सर्वप्रथम आपण राजापूरचे ग्रामदैवत श्री देवधूत पापेश्वर देवाचे दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. दूध पापेश्वर मंदिरात जाण्या अगोदर हे आपल्याला सुरुवातीला दिसतं ते नवला देवीचं सुंदर असं कौलारू मंदिर. आता आपण दूध पापेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहोत. अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. खूप पुरातन असं हे मंदिर आहे. महाशिवरात्रीला हे खूप सुंदर असं सजवण्यात येतं. मी नेमकी त्यावेळी मुंबईला गेले असल्यामुळे मला इथे येता आलं नाही. तेव्हा आता आपण दर्शन घेऊयात. हा दूध पापेश्वरचा सुप्रसिद्ध धबधबा. जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी इथे प्रचंड पाणी येतं आणि ते बघण्यासारखं आहे. आणि तो जो समोर ब्रिज दिसतोय ना त्याच्या पलीकडे जे आहे ते आहे दत्त मंदिर. आता आपण इथून देवाचं दर्शन घेऊन गोवळ शिवणे या गावात जाऊया. संकासुराच्या शोधात आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. काही जणांना माहीत नसेल संकासूर कोण होता, तर त्याच्याबद्दल मला मिळालेली माहिती मी थोडक्यात सांगते. संकासूर ही कोकणातील शिमगोत्सवाची एक वैशिष्ट्यपूर्ण लोककला आणि सोंग आहे. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी, विशिष्ट वेशभूषा आणि ढोल ताशांच्या तालावर नाचणारा हा कलाकार नमन किंवा खेळांमध्ये विशेष आकर्षण असतो. याला अनेक जण देवाचा रक्षक किंवा ज्ञानी राजा असं मानतात. संकासूर हा एक असुर होता. एका असुराने ज्ञानाचं भंडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याची सर्वत्र पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे की संकासुराने वेदपुराणांचे ज्ञान देवांकडून चोरी करून घेतले व तो ते ज्ञान घेऊन समुद्रात एका शंखात जाऊन लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला. शंखात लपलेला म्हणून शंखासूर आणि मग पुढे संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणून शंकासूर. कोकणवासी या असुराला दानशूर राजा म्हणूनही मान देतात. काही जण संकासुराला ग्रामदेवतेचे प्रतीकही मानतात. गोवळ गावातील नवला देवीच्या मंदिरापाशी आपल्याला काही खेळे दिसले
पण यामध्ये संकासूर मात्र दिसला नाही, त्यामुळे आपण पुढे निघालो. पन्हाळे, गोवळ, शिवणे आणि देवाचे घोटणे ही नदीकिनारी वसलेली अतिशय सुंदर गावं आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना नदीचे अतिशय सुंदर रूप पाहायला आपल्याला मिळतं. मावळतीला जात असलेल्या सूर्यामुळे त्यात अजूनच भर पडते. दोन्ही बाजूनी घरे आणि मध्येच अरुंद रस्ता. छान वाटतं या रस्त्यावरून प्रवास करताना. शिवणे गावात सुद्धा आपल्याला खेळे दिसले, पण संकासूर दिसला नाही. शिमगोत्सवामध्ये हे खेळे गावोगावी पायी फिरतात, तिथे नाचतात आणि देवाची आराधना करतात. एवढं चालून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी थकवा दिसत नाही. उलट एक प्रकारचं समाधानच असतं. दोन्ही बाजूंनी झाडी आणि त्यामधून जाणारा वळणावळणाचा रस्ता, मध्येच चालत जाणारे खेळे, मध्येच दिसणारी गुरं आणि मावळतीला आलेला सूर्यास्त, हे बघून मनाला प्रसन्नता मिळते. समोर बघा, ही गुरं आपापल्या घराच्या दिशेने परतत आहेत आणि हा बगळा काय त्यांची पाठ सोडत नाही आणि कदाचित त्यामुळेच याला गाय बगळा असं नाव पडलं असावं. आता आपण सोगमवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत. ती समोर दिसते ती सोगमवाडीची प्राथमिक शाळा. आता आपण देवाचे गोठणे या गावाच्या सड्याच्या दिशेने निघालेलो आहोत. संकासुराचा शोध अजून आपला चालूच आहे. ते सड्यावर रस्त्याचं काम सुरू आहे. ऑफ रोडिंगची मजा घेत आपण पुढे चाललेलो आहोत. पुढे मला एक कोल्हा दिसला. तुम्हाला दिसतोय का? बघा कसा मळकट जाडसर कोल्हा आहे. किती क्यूट दिसतोय. पण मावळतीच्या सूर्याचा पाठलाग करत आता आपण गावातल्या एका वाडीत चाललेलो आहोत. हे दृश्य बघा किती सुंदर दिसतंय. पावसाळ्यात अजून मस्त दिसत असेल. आता आपण सोलगाव आणि देवाचे गोठणे या दोन गावांना जोडणाऱ्या मेन रस्त्याने जात आहोत. सोलगावच्या दिशेने आपण पुढे निघालेलो आहोत. प्युअर कोकणी वाईब देणारे हे रस्ते आहेत. पुढे सोलगाव या गावात जाण्यापूर्वी येथे उजवीकडे भार्गवरामाचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे. ते आपण आधी पाहूयात. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि जुन्या काळात गेल्याचा फील येतो इथे. ही घंटा सुमारे 1.5 टन वजनाची आहे असे सांगितले जाते. वसई जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या चर्चमधील काही घंटा जमा करून त्या काही मंदिरांमध्ये दिल्या होत्या. त्यापैकीच ही एक घंटा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील भार्गव मंदिर हे एक जागृत आणि ऐतिहासिक परशुराम मंदिर आहे. येथे परशुरामाची मूर्ती एका दगडात कोरलेली असून ती नमस्कार मुद्रेत आहे. मंदिर भव्य घुमट, चिरेबंदी तटबंदी
आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी धावडवशीकर यांनी 1710 ते 1711च्या सुमारास हे मंदिर स्थापन केलेले आहे. 18व्या शतकात धर्मेंद्र स्वामींनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते, त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिर चिरेबंदी असून त्याला एक भव्य घुमट आहे. मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिरामध्ये गोवर्धनेश्वराची पिंडी, दगडात कोरलेला नंदी आणि गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या 3 बाजूला असलेल्या आडव्या लाकडी खांबांवर 108 ठिकाणी कमळ पुष्पात राम नाम लिहिलेले आहे. दसरा व रामनवमीला येथे मोठी जत्रा भरते. तसेच अक्षय तृतीयेला भार्गवराम जयंती साजरी केली जाते. राजापूर शहरापासून साधारण 25 किलोमीटर तर रत्नागिरी शहरापासून 55 ते 60 किलोमीटरच्या आसपास हे मंदिर आहे. हे चिऱ्याचं दुमजली बांधकाम पहा, किती सुंदर दिसत आहे. एवढ्या भल्या मोठ्या दगडांची तटबंदी ही कशी बांधली असेल? त्यात सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही. अजूनही बांधकाम सुस्थितीत आहे. चमत्कारच म्हणावा लागेल ना. प्रगत तंत्रज्ञान नसून सुद्धा त्या काळची कला खूप वाखाणण्याजोगी होती. मंदिराच्या परिसरात किती वेळ थांबलं तरी मन काही भरत नाही. पण आपल्याला तर संकासुराला पाहायला जायचं आहे ना. तर आपलं आता मंदिर बघून झालं आहे. तिथूनच असं जेव्हा आपण सरळ वरती जाऊ तर तिथे कातळशिल्प आहेत आणि त्या कातळशिल्पांना रावणाचा सडा असं म्हटलं जातं. या चमत्कारिक कातळशिल्पाचा व्हिडिओ आपण पुढे नक्कीच बनवू. आता आपण सोलगावच्या दिशेने निघालेलो आहोत. कोकणातील गावांमध्ये फिरताना लाल परी आपल्याला हमखास कुठे ना कुठे दिसतेच. पुढे आपल्याला चालताना अजून काही खेळे दिसले, पण शंकासूर कुठे असेल? चला, आपला शोध तर सुरूच आहे. इथे काही खेळे विश्रांती करताना आपल्याला दिसत आहेत. पुढच्या प्रवासाची चर्चा वगैरे सुरू असणार. समोर पहा, हे खेळे एकसारखा पोशाख घालून चालत आहेत. किती छान वाटतंय बघायला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. आपल्याला पण प्रसन्न वाटतंय त्यांना बघून. इथे खालच्या बाजूला काही खेळे नाचत आहेत. गेटवरच्या दादाला मी विचारलं, संकासूर आहे का? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मी सोलगावच्या दिशेने पुढे निघाले.